11 सप्टेंबर 2001 अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमान हल्ला झाला आणि संपूर्ण जगच हादरून गेलं. जवळपास 3,000हून अधिक अमेरिकन नागरिक या हल्ल्यात मारले गेले. ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या आतंकवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचे उघड झाले आणि त्या दिवसापासून अमेरिकन सैन्याला कधी शांत झोपच लागली नाही. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी आतंकवादाविरोधात वॉर ऑन टेरर अशी योजना आखली, पण ओसामा बिन लादेन पर्यंत पोहोचण्याचे सर्व प्रयत्न असफल होत होते. अमेरिकेची जनता सरकारला प्रश्न विचारत होती, पण आतंकवादी मोकाट होते. बघता बघता 9 वर्षे लोटली आणि अमेरिकेच्या राजकारणात मोठा बदल झाला. बराक ओबामा नावाचा पहिला कृष्णवर्णीय चेहरा राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला मिळाला. जबरदस्त इच्छाशक्ती आणि मुत्सुद्दी राजकारणी असलेल्या बराक ओबामा यांना 9/11चा हल्ला शांत बसू देत नव्हता. या हल्ल्याच्या 9व्या स्मृती दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर 2009 रोजी ओबामांनी सीआयएचे संचालक लिओन पनेटा आणि त्यांचे सहकारी माईक मॉरल यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेतली. लादेन जर पाकिस्तानात आहे तर पाकिस्तान त्याला मदत करते आहे का, आणि पंतप्रधान इम्रान खान त्याला दहशतवादी म्हणायला टाळाटाळ का करतात, या गोष्टींची माहिती आपल्या गुप्तहेरांमार्फत घेऊन मला अपडेट देत राहा, अशी सूचना बराक ओबामा यांनी सीआयएच्या संचालकांना केली. पुढे इस्लामाबाद पासून अवघ्या 35 किलोमीटरवर असलेल्या एबोटाबाद शहराशेजारी पाकिस्तानी मिलिटरी अकॅडमीच्या नजीक एका 3 मजली इमारतीत ओसामा बिन लादेन आणि त्याचे कुटुंबीय वास्तव्यास असल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळते. बरोबर 2 महिन्यांनी सीआयएचे संचालक आणि बराक ओबामा यांची बैठक होते. या बैठकीत सीआयएचे प्रमुख लिओन पनेटा यांनी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात एका 3 मजली इमारतीत वास्तव्यास असल्याची शंका ओबामा यांना बोलून दाखवली. लिओन पनेटा पुढे म्हणतात, द पेसर या नावाने आम्ही ऑपरेशन राबवले आणि त्या 3 मजली इमारतीचे बारीक निरीक्षण केले. यात आम्हाला असे आढळून आले की बाल्कनीच्या समोरची भिंत 7 फुटांपेक्षा मोठी आहे. बाल्कनी समोर इतकी मोठी भिंत कोणी ठेवेल का? इमारतीच्या गेट समोर सुद्धा खूप मोठी भिंत आहे. कचरा वेचणारे या ठिकाणी येतात, पण कधी कचरा बाहेर दिला जात नाही, तर तो आतमध्ये जाळला जातो. बिन लादेनसह साधारण 40 माणसे या इमारतीत राहत असावी असा अंदाज व्यक्त केला. सीआयएने या इमारतीचे 3D मॉडेल तयार केले आणि बराक ओबामा यांच्यासमोर प्रेझेंटेशन दिले. आपण हल्ला करून बिन लादेनला कसे पकडू शकतो याची माहिती देण्यात आली, पण ही माहिती पुरेशी नव्हती. समजा अमेरिकेने हल्ला केला आणि लादेन एखाद्या सुरक्षित खोलीत पसार झाला, किंवा या घरात असलेली इतर माणसे ज्यांचा 9/11 हल्ल्याशी काही संबंध नाही, त्यांना का मारायचे? यावेळी बाजूला असलेल्या पाकिस्तानी आर्मीने जर हल्ला केला तर काय होईल? त्यांना प्रत्युत्तर कसे द्यायचे? याशिवाय पाकिस्तानची वैर घ्यायचे की नाही, हे सगळे प्रश्न अनुत्तरित होते. शिवाय ओबामांचे सहकारी असणारे संरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स, हिलरी क्लिंटन आणि उपाध्यक्ष जो बायडन यांचा या मोहिमेला विरोध होता. 1980 मध्ये इराणने ओलीस ठेवलेल्या 53 अमेरिकन नागरिकांना सोडवण्यासाठी सुद्धा अशीच योजना आखली होती, पण त्यात आपण अयशस्वी ठरलो. आपले 8 जवान मारले गेले. शिवाय तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर अध्यक्ष निवडणूक हरले. अशी उदाहरणे बराक ओबामा यांच्यासमोर ठेवण्यात आली. पण ओसामा बिन लादेन हा विषय ओबामांना स्वस्थ बसू देत नव्हता. 28 एप्रिलच्या रात्री ओबामांनी आपल्या 2 मुली आणि पत्नी मिशेल यांच्यासोबत जेवणाच्या टेबलवर थट्टा मस्करी केली आणि ते आपल्या रूममध्ये जाऊन बास्केटबॉलची मॅच पाहत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना टुसालुसा भागात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करायला जायचे होते. संध्याकाळी मियामी येथे भाषण आणि मधल्या वेळात फॅमिलीला स्पेस शटलचे प्रक्षेपण दाखवायला घेऊन जायचे होते. बराक ओबामा यांच्या डोक्यात फक्त अबोटाबाद मोहीम होती.
फॅमिली हेलिकॉप्टरमध्ये बसून ओबामांची वाट पाहत होती आणि चालता चालता ओबामांनी अबोटाबाद मोहिमेसाठी CIA परवानगी दिली. या मोहिमेची कमान ॲडमिरल मॅक्रेवन करतील असे ओबामांनी सूचित केले. 2 मे 2011ची ती सकाळ. बराक ओबामांना नेहमीपेक्षा लवकर जाग आली. ते रविवारी गोल्फ खेळायला जायचे, पण आज मात्र त्यांचा लक्ष लागत नव्हता. ईस्टर्न स्टँडर्ड वेळेनुसार 2 वाजता 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स जलालाबाद हवाई अड्ड्यावरून एबोटाबाद मधील त्या इमारतीकडे झेपावली. त्यात निवडक 23 जवान होते. त्यांच्यासोबत एक पाकिस्तानी ट्रान्सलेटर आणि एक सैनिकी कुत्रा देखील होता. ओबामा ओव्हल रूममधून सिच्युएशन रूममध्ये गेले. तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व हजर होते. ॲडमिरल मॅक्रेवन सतत संपर्कात होते. कॉन्फरन्स टेबलवर हिलरी क्लिंटन, जो बायडन आणि अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी झाली किंवा फसली तर पाकिस्तानला याची कल्पना कशी द्यायची याची स्क्रिप्ट तयार करण्यात आली. ओबामा थोड्या वेळासाठी बाहेर गेले आणि तेवढ्याच ब्लॅक हॉक कमांडर त्या इमारतीत उतरणार अशी माहिती मिळाली. ओबामा धावत आले आणि बाजूच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी एका मोठ्या स्क्रीनवर त्या मोहिमेचे लाईव्ह रेकॉर्डिंग येत होते. ओबामा एका जागी उभे राहून सगळ्या गोष्टी पाहत होते. इतक्यात एक बातमी आली की दुसऱ्या हेलिकॉप्टरचा पंखा भिंतीला धडकल्याने ते डगमगलं आणि खाली बसलं. एका क्षणात सगळ्यांची धगधग वाढली. काय होतं याची चिंता वाटत असतानाच ॲडमिरल मॅक्रेवन यांचा मेसेज आला. सगळं काही व्यवस्थित आहे. पुढची 20 मिनिटे काय घडलं याची कोणाला कल्पना येत नव्हती. सगळ्यांना काळजी लागून राहिली होती. अधूनमधून बंदुकींच्या गोळ्याचा आवाज येत होता आणि अचानक ॲडमिरल मॅक्रेवन यांचा जोरात आवाज आला, एनिमी किल्ड इन ॲक्शन. सर्व खुश झाले, जल्लोष करू लागले. तरीही ओबामा मात्र शांत उभे होते. हेलिकॉप्टरने परतीचा मार्ग धरल्याची बातमी मिळाली. मॅक्रेवन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर म्हणाले, या क्षणी तुमच्याशी बोलत असताना आपला शत्रू ओसामा बिन लादेनचा मृतदेह माझ्या समोर पडला आहे. ते पुढे म्हणाले, माझ्या टीम मधल्या एका 6 फूट 2 इंच उंच असलेल्या जवानाला मृतदेहा शेजारी झोपून आम्ही उंची मोजली. तेव्हा कळलं बिन लादेन 6 फूट 4 इंच उंच आहे. इतक्यात बराक ओबामा हसत म्हणाले, काय मॅक्रेवन, इतक्या मोठ्या मोहिमेवर तुम्ही गेलात आणि साधी फुटपट्टी न्यायला विसरलात. सगळे जोरजोरात हसू लागले. अमेरिकन जवानांनी पाकिस्तान बॉर्डर पार केली आणि बराक ओबामांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, वी गॉट हिम. जो बायडन यांनी ओबामांचा खांदा दाबत त्यांचे अभिनंदन केले. ओबामांनी उपस्थित सर्वांची हात मिळवत धन्यवाद दिले. अमेरिकेचा शत्रू असलेला ओसामा बिन लादेन मारला गेला होता. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. जगाच्या मीडियावर ओसामा बिन लादेन मारला गेल्याच्या बातम्यांनी थैमान घातले. अमेरिकेच्या रॉकी पर्वतरांगांपासून जगाच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, एकाच वेळी 3000 अमेरिकन लोकांचा बळी घेणाऱ्या ओसामा बिन लादेनला घरात घुसून मारायला भाग पडणारा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण? हा बराक हुसेन ओबामा. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व. आपल्या निर्णयांनी अमेरिकन नागरिकांच्या मनावर अधिराज्य करणारे, जगात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी, अमेरिकेच्या इतिहासातील पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक हुसेन ओबामा. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 4 ऑगस्ट 1961 रोजी अमेरिकेतील हवाई येथे बराक हुसेन ओबामा यांचा जन्म झाला. वडील हुसेन ओबामा एक कृष्णवर्णीय केनियन होते, तर आई स्टॅनली गौरवर्णीय कॅथलिक होती. बराक यांचे आई वडील अमेरिकेत शिक्षण घेत होते. मुलगा बराक 2 वर्षांचा असताना वडील हुसेन केनियाला परतले. तिथे त्यांचे रोड अपघातात निधन झाले.
त्यानंतर बराकच्या आईने इंडोनेशियातील हवाई विद्यापीठातील दुसऱ्या परदेशी विद्यार्थ्याशी लग्न केले. पुढे बराक ओबामा आपल्या आई आणि सावत्र वडिलांसोबत इंडोनेशियात राहू लागले. तिथे त्यांनी कॅथलिक आणि मुस्लिम दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेतले. या दोन्ही संस्कृतीचा प्रभाव बराक यांच्या आयुष्यावर झाला. पुढे लॉस एंजेलिसमधील ऑक्सिडेंटल कॉलेजमध्ये त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेतला आणि न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात पुढील शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनात बराक एक उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू होते. कोलंबिया विद्यापीठात ओबामांनी राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सखोल अभ्यास केला. आपल्या गरीब कृष्णवर्णीय मुलांना एकत्र करून समुदाय संघटक म्हणून त्यांनी काम केले. ह्या गरीब माणसांना न्याय देण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून लॉर्ड ही पदवी घेतली. ह्या कॉलेजमध्ये हार्वर्ड लॉ रिव्ह्यू अध्यक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. बराक ओबामा यांची राजकारणात एंट्री झाली. 1996 मध्ये ओबामा यांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सिनेटरपदी निवड झाली. पुढची 8 वर्षे त्यांनी राज्य सिनेटर म्हणून विविध समित्यांवर काम केले. अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. त्यांनी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2004च्या सिनेटर निवडणुकीत बराक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला 70% विरुद्ध 21% अशा मतफरकाने पराभूत केले. फेब्रुवारी 2007 मध्ये बराक ओबामा यांनी आपण 2008ची अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकन नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ओबामा यशस्वी झाले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये ओबामा यांनी अनुभवी सिनेटर हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा फायदा ओबामांना मिळाला आणि ओबामांनी नोव्हेंबर 2008 मधील अध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर अमेरिकेमध्ये आता बदल आला आहे असे उद्गार ओबामांनी काढले. ओबामा यांच्या विजयामुळे जगातील अनेक देशांमध्ये एकच जल्लोष करण्यात आला. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ओबामांनी आपला पहिला दौरा म्हणून भारताची निवड केली आणि या दौऱ्यात मिशेल आणि बराक ओबामा यांनी भांगडा कोळी नृत्यावर ठेका धरला. भारतीय संस्कृती जाणून घेतली. आपल्या भाषणात त्यांनी आठवण करून दिली की 100 वर्षापूर्वी भारताचा सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचे स्वागत अमेरिकेने केले आणि स्वामी विवेकानंदांमुळेच अमेरिकेला हिंदुत्वाचा वसा मिळाला आणि म्हणूनच आज मला भारतातल्या बंधू आणि भगिनीनो असे म्हणावेसे वाटते. पुढे बोलताना ओबामा म्हणतात, अमेरिकेत वंशभेदाविरोधात मार्टिन लुथर किंग लढाई लढत होते. त्यांना महात्मा गांधी प्रेरणास्थान होते. गांधींनी दिलेल्या लढ्यामुळेच माझ्यासारखा एक कृष्णवर्णीय मुलगा आज आपल्या समोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून उभा आहे. असे उद्गार बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात काढले. ओबामा यांची प्रभावी भाषण शैली लोकांना मंत्रमुग्ध करून टाकते. ओबामा यांच्या मते तालिबान, अल कायदा ह्या अतिरेकी संघटनांचे दहशतवादी हल्ले जर थांबवायचे असतील तर पाकिस्तानचे सहकार्य लागेल आणि पाकिस्तान जर या संघटनांच्या अड्ड्याबद्दल माहिती देत नसेल तरीही अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय या ठिकाणांवर हल्ले करेल, असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान दिले. बराक ओबामा यांनी मिशेल ओबामा यांच्याशी 1992 साली लग्न केले. ह्या दाम्पत्याला मलिया आणि नताशा ह्या 2 मुली आहेत. त्यांनी सुखाचा संसार केला. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी आणि अणुशस्त्रमुक्त जगाच्या निर्मितीसाठी ओबामांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक जगभरातून करण्यात आले आणि म्हणूनच 2009 साली बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2009 ते 2017 सलग 2 टर्म बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले. अमेरिकेला आर्थिक स्थैर्य, आरोग्य सेवा, पर्यावरण आणि सामाजिक या अशा सर्व क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अमेरिकेला आर्थिक स्थैर्य, आरोग्य सेवा,
पर्यावरण आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अमेरिकेचा चांगला चेहरा म्हणून बराक ओबामा जगासमोर आले. मित्रांनो, ज्या अमेरिकेत कृष्णवर्णीय माणसाकडे गोरे लोक गुलाम म्हणून पाहायचे, त्याच अमेरिकेत एका सर्वसामान्य गरीब घरातून आलेला मुलगा महासत्तेचा राष्ट्राध्यक्ष होणे ही फार मोठी गोष्ट आहे. हा प्रवास प्रचंड खडतर होता. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बराक ओबामा ह्या कर्तृत्ववान नेतृत्वाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.